अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आज गुरुवार गाणगापूरमध्ये गुरुचैत्र पारायण कोणी करावं, कसं करावं, खूप जण कॉल करता, मेसेज करता की गाणगापूरमध्ये मग राहायची सोय कशी आहे, नियम कसे पाळायचे, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. आणि गाणगापूर बद्दल आपण सिरीजच करूया, कारण की आयुष्यामध्ये पूर्ण होल लाईफ म्हणजे पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही गाणगापूरमध्ये संगमावर पारायण करायला पाहिजे. कुठे पारायण करायचं खूप जणांच्या मनात प्रश्न असतो. गाणगापूरमध्ये साक्षात दत्त महाराज तेव्हा होते, आता पण आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. म्हणून गाणगापूरमध्ये कुठं करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा. आणि गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याचा जो आपला अट्टाहास आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा, महाराजांची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. आपलं मन पवित्रच आहे, कधीही गुरुचरित्र वाचू शकता, असं बंधन नका पाहू. असं कधी वाचायचं त्यावेळेस वाचायचं, फक्त अमावस्या सोडून गुरुचरित्र पारायण करायचं. तुम्ही घरी खूप गुरुचरित्र पारायण केलं असेल, घरी केला असेल, मंदिरामध्ये केला असेल, केंद्रामध्ये केला असेल, पण स्थान महात्म ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांना कळलं असेल, स्थान महात्म खूप महत्व आहे. प्रत्येक गोष्टीला एक महत्व असतं. कोणती गोष्ट त्या स्थानालाच महत्व असतं, दुसरीकडे नसतं. संगमच दुसरीकडे होऊ शकतं का? जसं पिठापूर, कुरोपूर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, औदुंबर, कारंजलाड, गिरणारी, अक्कलकोट, गाणगापूर हे जसे दत्त क्षेत्र आहे यांच्यासारखं दुसरं होणे नाही आणि होणार पण नाही. मग आपण गुरुचरित्र पारायण खूप जणांची इच्छा असते की दादा आम्हाला वाचायचंय, मग गाणगापूरमध्ये कुठं राहायचं, तिथं बुकिंग कशी करायची, मग बुकिंग करावं लागते का? असं काहीच नाही. अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असेल, दत्त महाराज असेल, गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करायची इच्छा ह्या तुमच्या मनामध्ये व्हायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि गाणगापूरमध्ये पारायण कोण करतो? ज्यांची दत्त महाराजांची इच्छा असते. आपल्यावर काही नाही येते. खूप जण 6-6 महिन्याला जातात, खूप जण असे आहे ते प्रत्येक महिन्यात जातात, खूप जण असे आहे ते 5-5 वर्षानंतर पण जात नाही. म्हणून महाराजांना विनंती करा, आपली गुरुचरित्राची पोथी आपली स्वतःची सोबत घेऊन जा. गुरुचरित्राची पोथी सोबत जर असली तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही. संगमावर पारायण करायचं. खूप जण म्हणतात मग तिथं जे मठ आहे तिथं पारायण करायचं का? नाही, तिथं अलाउड नाहीये पारायण करायचं, कारण की दत्त महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे संगमावर असायचे. खूप वेळ, जास्त काळ ते संगमावर असायचे, नंतर मग ते मठामध्ये यायचे. भिक्षेला दुपारच्या वेळेस भिक्षे मागायला दुपारच्या वेळेस मठामध्ये यायचे. मग संगमावर जिथं दत्त महाराजांचं वास्तव्य होतं, जिथं दत्त महाराज बसले होते, तिथं आज पण संगम आहे. तिथं संगमावर पारायण करायचं ते परम भाग्य आहे. आपली पोथी घेऊन जायची. तुम्ही वर्षभरामध्ये कधीही, 365 दिवसात म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही कधीही गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता. कोणाला विचारायची गरज नाही तुम्हाला. आपला बाप कोण आहे? नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. तिथं कोणाचं बंधन नाहीये, तिथं अपॉइंटमेंट किंवा मग तिथं बसण्यासाठी काहीच गरज नाही. तुम्ही कधीही जाऊन तिथं पारायण करू शकता. पारायण सोबत घेऊन जाताना काय घेऊन जायचं? महाराजांना काय आवडतं? बेसनाचे लाडू असेल, खारे शेंगदाणे असेल, हे सोबत घेऊन जाऊ शकता. हा प्रसाद डायरेक्ट गाणगापूरच्या मठामध्ये डायरेक्ट जातो, त्याला कोणी अडवत नाही. बाहेरच्या प्रसादाला तरी नेत नाही आतमध्ये, पण तो प्रसाद डायरेक्ट जातो. आपली पोथी, तेल असेल, तिळाचे तेल घेऊन जा, वाती असेल, पोथी असेल, आपला आसन असेल, जपमाळा असेल, सवळा असेल, आपली पोथी घेऊन जायची. संगमावर पारायण करायचं. सगळ्यात पहिले जेव्हा दत्त महाराज, नरसिंह सरस्वती महाराज होते, आहे आणि राहणार, तेव्हा एक जण
बाहेरच्या व्यक्ती त्याला बाधा होती. महाराजांनी काय सांगितलं, सगळ्यात पहिले गाणगापूरमध्ये आल्यानंतर संगमावर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर मठातलं दर्शन घ्यायचं आणि नंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करायची. गाणगापूरमध्ये म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत, तो आनंद खूप वेगळा आहे, तुम्हाला कुठेच भेटणार नाही. म्हणून मी म्हणतो की आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये पारायण करायचं. राहायची सोय कुठे? खूप जण विचारतात, दादा राहायचं कुठे, खायचं काय? कधीही आपण दत्त महाराज माझ्यासाठी आई आहे, वडील आहे, सर्वस्व आहे. किंवा ज्या महिला माता भगिनी माहेरी जात असतात, आपण विचारतो का माहेरी गेल्यावर मी राहू कुठं, मी खाऊ कुठं, मी जेवण कुठं करू, मी झोपू कुठं, राहू कुठं, असं कधी म्हणतो का आपण? गाणगापूर हे आपलं माहेर आहे. मी तर स्वतः म्हणतो दत्त महाराज माझी आई आहे. गाणगापूरमध्ये राहण्याची खाण्याची काळजी करायची नाही, याच्या पुढे लक्षात ठेवा. याच्या पुढे विचारूच नका तुम्ही गाणगापूरमध्ये राहायचं कुठं. एवढे मठ आहे, खूप मठ आहे. मठ असेल तुम्हाला जिथं वाटेल तिथं राहा. गाणगापूर हे क्षेत्र असं आहे, तिथं तुम्ही जेवण्याची आणि राहण्याची चिंता अजिबात करू नका. तर प्रत्यक्ष दत्त महाराज असताना आपण काय चिंता करायची? खूप जणांचे कॉल येतात मला, दादा राहायचं कुठं, जेवण काय करायचं? राहण्याची खूप मठ आहे, त्यामुळे राहायचं तुम्ही चिंता करू नका. तुम्ही तिथं डायरेक्ट जरी गेले तर तुमची राहण्याची व्यवस्था होईल. सगळा भार महाराजांवर ठेवा. महाराजांना म्हणायचं, महाराज मी तुमच्या भेटीला आले, आता तुम्ही राहायचं जेवायचं तुम्ही सगळं करा, फक्त तुम्ही गुरुचरित्र पारायण मनापासून करा. हे करायचं. आता जेवण कसं करायचं? तुम्ही गाणगापूरमध्ये कुठेही राहा, मठ अवेलेबल आहे, खूप मठ आहे, त्यामुळे राहायचं का ताण नाही. तुम्हाला एक नाही पडलं दुसरीकडे राहा, कुठेही राहा. किंवा संगमाच्या आजूबाजूला पण एक शेड टाकलेलं आहे पत्राचं, तिथं पण खूप लोक राहतात, म्हणून राहायचं काही ताण नाहीये. महिला माता भगिनी सगळं राहतात, कारण की 24 तास तिथं वर्दळ चालू असते, रात्री कोणी झोपत नाही. गाणगापूरमध्ये राहायची व्यवस्था झाली. जेवायचं काय? आपण खूप म्हणतो ना की परान्नाचे नियम पाळायचे, गुरुचरित्राच्या दुसऱ्यांच्या हाताने खायचं नाही, हे नाही ते नाही. तर गाणगापूरमध्ये जे नियम आहे कसे आहे, जेव्हा मी जसं पारायण केलं होतं, सकाळच्या वेळा आपण बसायचं, 3:30-4 वाजता बसायचं, पारायण करायचं. आणि ते केल्यानंतर 3 दिवसाचं करू शकता, 1 दिवसाचं करू शकता, 7 दिवसाचं करू शकता, पारायण कितीही करू शकता. पारायण जेव्हा करणार, माता भगिनी पण पारायण करू शकता, बंधन नाहीये. फक्त पारायण करताना आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल, या सगळ्या गोष्टी करून पारायण करायचं आहे. ड्रेसवर याच्यावर पारायण करू नका. आणि जे पुरुष सेवेकरी असेल त्यांना कळकळीची विनंती आहे, सवळ घालून पारायण करा. जीन्स पॅन्ट हे घालून करू नका. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला चालत असेल, पण ते महाराजांचं स्थान आहे. कुठं बसायचं हे क्लिअर झालं, कुठं राहायचं हे पण क्लिअर झालं. आता जेवण काय करायचं? भिक्षा, ओम भवती भिक्षां देहि, भिक्षा मागायची असते. का बरं? कारण की गाणगापूरमध्ये दत्त महाराजांनी स्वतः भिक्षा मागितलेली. दुपारी 12 वाजता आरती असते, संध्याकाळी 8 वाजता पालखीची आरती असते. या दोन्ही आरतीला हजर राहायचं. संगमापासून मठ जवळ 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. पारायण वाचून घ्यायचं. दुपारी 12 वाजता आरतीला जायचं. आरतीला तिथे गेल्यानंतर खूप जण मग आरडाओरडा करत असतात, हे करत असतात, ते करू द्यायचं. आपलं मन महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं. महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही बोलवलं खूप चांगलं आहे, पुढच्या वेळेस डबल बोलवा. आरतीच्या वेळेस महाराजांवर नामस्मरण करायचं. तुम्हाला आरती समजली नाही, काही नाही समजलं तरी पण नामस्मरण करायचं. भिक्षा मागायची, ओम भवती भिक्षां देहि. भिक्षा का बरं मागायची? भिक्षा याच्यासाठी मागायची की आपला गर्व, अहंकार, तुमची प्रॉपर्टी, तुमचं हे, तुमचं बँक बॅलन्स, तुमचं गाडी बंगला, हे सगळं सोडून द्यायचं. गर्व अहंकार सोडून द्यायचा महाराजांजवळ. काहीच नाही, आपण शून्य आहोत. आपण वर जाणार तेव्हा काही सोबत घेऊन जाणार नाही, आणि इथं पण काहीच नाही. म्हणून गाणगापूरमध्ये जेव्हा पारायण करणार, आपला मोबाईल असेल, हे असेल, जास्त वापरायचं नाही. आपण त्या 3 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये शांत राहायचं, नामस्मरण जास्त करायचं. आपला गर्व अहंकार तिथं सोडून द्यायचा. ओम भवती भिक्षां दे म्हणजे काय? आपला अहंकार असतो, तो अहंकार सोडायचा. आणि कमीत कमी 5 घरी भिक्षा मागायची, आणि भिक्षा मागितलेलं अन्न आहे ते फेकून द्यायचं नाही. त्या अन्नावरच जेव्हा आम्ही गुरुक्षेत्र गेलो, तेच अन्न आम्ही खाल्लं. दिवसभर काहीच खाल्लं नाही, तेवढंच खाल्लं. रात्री डबल, संध्याकाळी रात्री 8 वाजता डबल पालखीच्या दर्शनाला गेलो, पालखीचं दर्शन करून घेतलं.
ते केल्यानंतर परत तिथं अन्नछत्र आहे ते प्रसाद घ्यायचं. आता 3 दिवस गाणगापूरमध्ये आहे तर बाहेरच्या हॉटेलचं खाणं खाऊ नका. आपलं जिथं जे भेटल, ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऍडजस्ट करता येईल त्या परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करायचं. आपण वर्षभर हॉटेलमध्ये किंवा खूप जण खातच असेल, हे करत असेल म्हणून असं नाही असंच पाहिजे तसंच पाहिजे हे सोडून द्यायचं. जी परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये आपण ऍडजस्ट व्हायचं. वर्षातून एकदा तरी गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण संगमावर अवश्य करा. हा संकल्प करा. महाराजांना म्हणायचं की खूप जण म्हणतात मग दादा आमच्याकडून होत नाही. महाराजांना विनंती करा की आम्हाला गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करायची बुद्धी द्या. खूप जणांना जॉब आहे, खूप जणांना बिझनेस आहे, प्रपंच आयुष्यभर चालू राहणार आहे आपण. पण काही काळ हा दत्त महाराजांच्या सहवासामध्ये घालवा. संगमावर तुम्ही बसा. संध्याकाळच्या वेळेस बसा, दुपारी बसा. मी तर संगमावर तर अक्षरशः झोपलो होतो. सकाळी लवकर उठलो 3 वाजता, बसलो नामस्मरण करू लागलो. नामस्मरण करता करता मलाच झोप लागली तिथंच बाजूला. मी थोडं पडलो. ती अशी झोप असते, एक प्रकारची ऊर्जा होती. आणि मी म्हंटल मनातल्या मनात, महाराज मी आलेलो आहे पण मला झोप पण लागत नाही, काहीच होत नाही, माझं पोट भरलेलं नाहीये, मला भूक लागली महाराज. महाराज एका क्षणात, मी असं नुसतं म्हंटल तर बाजूला एक जण दादा आले, त्यांनी उठवलं आणि मग भैया म्हणे बाहेर प्रसाद चालू आहे, तो प्रसाद घेऊन टाका. तर म्हंटल महाराजांना नुसतं आपण म्हंटल की महाराज माझ्या पोटात काही नाहीये, मला झोप येत नाही, मला हे होत नाही, महाराजांनी लगेच दिलं. म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही तिथं काही मागा, महाराज देत असता. फक्त तुमचं मन निर्मळ पाहिजे. फक्त गाणगापूरमध्ये गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर दुसऱ्यांच्या टवाळ्या करू नका, दुसऱ्यांना नावं ठेवू नका, नाही केलेली सगळी सेवा त्यांना जाती. तुम्ही मनामध्ये वाईट चिंताचं नाही कोणाचं, मन शांत ठेवायचं आणि घाबरायचं अजिबात नाही. आरतीला पण खूप जण हे करत असतात, त्यांचं असतं. आणि गुरुचरित्र पारायण करताना खूप जण म्हणतात मग दादा गुरुचरित्र पारायण करताना आजूबाजू खूप गोंधळ असतो. गोंधळ असणारच आहे. असं नाही, आपलं घर नाही ते, आपलं घर नाही ते संगम आहे. तिथं खूप जण 17 गावाचे 17 लोक, 17 विचाराचे 17 लोक असतात. लोक आरडावाडा करणार, काही करणार. त्या काळामध्ये आपण आपल्या 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आपली पोथी औदुंबरच जावं आणि आपलं जे लक्ष आहे ते पोथीकडे पाहिजे, आपलं मन पोथीकडे पाहिजे. कोण आरडतंय, कोण वरडतंय, काही संबंध नाही. कोणी येऊ कोणी जाऊ, लक्ष द्यायचं नाही. तर खूप जण असे आहेत, तिथं खूप जण बसता आणि इकडे तिकडे बघत बसता नुसतं. तसं करू नका. आपला मूल्यवान वेळ आहे. गाणगापूरमध्ये जेव्हा पोथी वाचणार, आरडाओरडा होऊ द्या. आपलं लक्ष, महाराज आपली परीक्षा पाहत असता, आपलं लक्ष महाराजांच्या पोथीकडे पाहिजे आणि महाराजांकडे पाहिजे. तसंच आहे ते. कारण काय आहे, तसं जर एकदा तुम्ही विचार केला, आपल्या आयुष्यामध्ये पण गडबड गोंधळ चढ उतार हा आयुष्यभरात चालूच राहणार आहे. त्याच्यामधून आपण महाराजांकडे एकटक म्हणजे महाराजांची सेवा आपण सोडायला नाही पाहिजे. या पद्धतीने सर्वांना कळकळीची विनंती आहे, गाणगापूरमध्ये आयुष्यात एकदा तरी गाणगापूरमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण अवश्य करावं. सर्वांना हात जोडून आणि पाया पडून विनंती करतो मी, करा. तुमचं आयुष्य बदलून जाईल. खरंय, कारण की हा जो क्षण आहे तो क्षण तुमच्या आयुष्यातला मूल्यवान असणार आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर पारायण करा. आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांनी अवश्य कमेंट करून मला अवश्य सांगावं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.